नागपुर के वाटोड़ा थाना क्षेत्र में शुक्रवार सुबह एक सनसनीखेज हत्याकांड सामने आया। सिम्बायोसिस कॉलेज के पीछे जंगल में 20 वर्षीय प्रतीक राजू करंडेकर का शव मिलने से पूरे इलाके में हड़कंप मच गया। सुबह करीब 9:30 से 10 बजे के बीच पुलिस को जंगल में एक युवक का शव पड़े होने की सूचना मिली। सूचना मिलते ही वाटोड़ा पुलिस, वरिष्ठ पुलिस अधिकारी और फॉरेंसिक टीम घटनास्थल पर पहुंची और जांच शुरू कर दी। प्रारंभिक जांच में सामने आया कि मृतक के सिर पर पत्थर से वार कर बेरहमी से हत्या की गई। पुलिस ने घटनास्थल से अहम साक्ष्य जुटाए हैं और शव को पोस्टमार्टम के लिए भेज दिया। घटनास्थल के आसपास लगे सीसीटीवी कैमरों की फुटेज खंगाली जा रही है, जबकि तकनीकी साक्ष्यों के आधार पर भी जांच तेज कर दी गई। जांच के दौरान यह भी सामने आया कि मृतक के खिलाफ पहले से ही पारडी पुलिस थाने में हत्या का एक मामला दर्ज था। ऐसे में पुलिस इस हत्याकांड को पुरानी रंजिश, आपराधिक विवाद या किसी अन्य कारण से जोड़कर भी जांच कर रही है। मामले में कुछ संदिग्ध लोगों को हिरासत में लेकर पूछताछ शुरू कर दी गई है। वहीं मृतक के परिजनों, दोस्तों और परिचितों से भी जानकारी जुटाई जा रही है ताकि हत्या के पीछे की असली वजह सामने आ सके। फिलहाल पुलिस का कहना है कि मामले की हर एंगल से जांच की जा रही है और जल्दी इस हत्याकांड का खुलासा कर आरोपियों को गिरफ्तार किया जाएगा। आज आम्हाला सकाळी 9:30 ते 10 वाजताच्या सुमारास माहिती मिळाली की सिम्बायोसिस कॉलेजच्या पाठीमागे जो जंगल आहे त्या जंगलामध्ये एक अनोळखी व्यक्तीची बॉडी पडलेली आहे। याबाबत आम्हाला माहिती मिळाल्यानंतर तात्काळ मी स्टाफ आम्ही सदर ठिकाणी रवाना झालो। तिथे जाऊन पाहणी केली असता साधारण 25 ते 30 वर्षाचा एक मुलगा जो आहे तो त्या शेतामध्ये पडलेला होता। त्याच्या डोक्यावर जखमा दिसत होत्या आणि रक्त पण लागलेलं होतं। आजूबाजूला रक्ताने माखलेले दगड देखील पडलेले होते। त्यानंतर आम्ही सगळ्या वरिष्ठांना माहिती दिली। त्यानंतर सर्व वरिष्ठ तिथे पाचारण झाले। सदर व्यक्ती जी आहे त्याचं नाव पत्ता याबद्दल आम्हाला काही कल्पना नव्हती। त्यानंतर आमचे सगळे बातमीदार आणि आमचा स्टाफ यांना आम्ही तात्काळ माहिती देण्याकरता रवाना केले। त्यानंतर आम्हाला सदरचा आम्ही आमची सर्व प्रोसेस पूर्ण करून माहिती भेटली की सदरची व्यक्ती जी आहे ती प्रतीक राजू करंडेकर, वय 20 वर्ष, राहणार नकुल कॅटरेज जवळ, प्लॉट नंबर 25, गंगाबाग, दुर्गा चौक, पारडी येथील व्यक्ती आहे। आणि सदरचा मुलगा जो आहे तो काही कामानिमित्त काल रात्री या ठिकाणी आला होता। त्याच्या घरी आम्ही विचारपूस केली असता त्याच्या वडिलांनी सांगितले का संध्याकाळ तो 5-6 वाजल्यानंतर तो घरातून मोटरसायकल घेऊन, त्यांची जी ॲक्सेस मोटरसायकल आहे सुझुकीची, ती घेऊन कुठेतरी गेलेला आहे। कालपासून आम्ही त्याला फोन करतोय, त्याचा फोन लागत नाही आहे, स्विच ऑफ येतोय। तर यानंतर आम्ही सगळी माहिती घेतल्यानंतर आम्हाला सदर व्यक्तीचं नाव असं समजलं आणि त्यानंतर सदर व्यक्तीने माहिती घेतली असतील याच्यावर देखील पारडी पोलीस स्टेशन येथे एक मर्डरचा गुन्हा दाखल आहे आणि काही दिवसापूर्वीच तो सदर गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आहे। इथपर्यंत माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्याचे मित्र आणि नाते, आमचे खुफिया बातमीदार वगैरे सगळे यांच्याकडून माहिती घेऊन आम्ही काही 2-3 लोकांना आम्ही संशयित म्हणून ताब्यात घेतलेलं आहे की त्याच्यासोबत कोणी फिरायला होते किंवा त्याच्यासोबत कालपासून कोणी त्याच्यासोबत फिरले, कुठे कुठे गेले, काय बाबत याबाबत सखोल तपास सुरू आहे। प्राथमिक दर्शनी आम्ही सदर जे मयत व्यक्ती आहे याच्या परत आम्ही इन्क्वेस्ट करताना पुढील कारवाई करता मेडिकल हॉस्पिटल इथं पाठवलेलं आहे आणि सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही वाटोडा पोलीस स्टेशनचे CR नंबर 374/26/103 BNS प्रमाणे आम्ही आता गुन्हा दाखल करून घेतलेला आहे। त्याचा जो भाऊ आहे अपेक्षित राजू करंडेकर यांनी सदरच्या मैतास पाहून तो त्याचा लहान भाऊ असल्याबाबतची खात्री पटलेली आहे आणि सदर संशयित यांच्याकडे विचारपूस करून पुढील सदरचा गुन्हा बाबा करण्यामागे किंवा खून करण्यामागे याचं नेमकं काय कारण आहे याबाबत सखोल तपास सुरू आहे आणि यानंतर पुढील माहिती आम्ही उघड झाल्यानंतर